पंच अन्याय करतात. पंचांना काय पंचाचं एक तरी पोरं आहे का नाही? खरी जर त्यांनी दाखवलं असतं तर त्यांनी तुम्ही पहिला आहे ना रिप्ले बघा आणि जर आम्हाला हा मान्य आहे प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती. पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता. पंचांनी चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो. कुस्ती चित झालीच नव्हती. पंचांचा निर्णय चुकीचा आहे 100%. तुम्ही रिमूव्ह बघा आणि चेक करा. जर रिमूव्ह मध्ये जर मी माझी दोन्ही जर खांदे टेकले असेल तर मी निघून जातो. अशा पद्धतीचा वाद झाला होता. पंच अन्याय निर्णय आमच्या पंच हे अन्याय करतात. पंचाला काय पंचाचं एक तरी पोरगा आहे का नीट? जर त्यांची जर खरी जर त्यांनी जर निष्ठावंत दाखवलं असतं तर त्यांनी जर त्याचे कर्म त्यांच्या पाशीचे ना. असं वाटतोय का? 100%. जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या. हे जे छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली असेल तर पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय. आम्ही बाहेर निघून जातो. पुन्हा बघा ह्याच्यावर अन्याय करू नका. त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आता मी घेऊन जातो. पुन्हा अन्याय करू नका. तर नेमका काय गोंधळ सुरू आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्र केसरीच्या गादीवरच्या अंतिम स्पर्धेदरम्यान हा निकाल पंचांनी घोषित केला. शिवराज राक्षेवर पृथ्वीराज मोहोळकडून डाव टाकण्यात आला आणि हा डाव टाकल्यानंतर चितपट झाल्याची घोषणा पंचांकडून करण्यात आली आणि शिवराज राक्षेला पराभूत घोषित करण्यात आलं. मात्र आपली पाठ टेकलीच नव्हती, त्यामुळे या शेवटच्या डावाचा रिव्ह्यू घेण्यात यावा अशी विनंती राक्षेकडून करण्यात आली. मात्र पंचांनी आपली विनंती ऐकली नाही आणि थेट निकाल जाहीर केला आणि विजयी पैलवान म्हणून पृथ्वीराज मोहोळचा हात वर केला. एकदा हात वर केला की तो निकाल अंतिम मानला जातो. मात्र स्पर्धेच्या नियमांनुसार ज्यावेळी कुठलाही मल्ल आक्षेप घेतो त्यावेळी पंचांनी त्याचा रिव्ह्यू घेणं अपेक्षित आहे आणि हा रिव्ह्यू घेतल्यानंतर सर्व बाबींची खातरजमा केल्यानंतरच त्याबाबतचा अंतिम निर्णय देणं अपेक्षित आहे. मात्र असं असताना आपली रिव्ह्यूची मागणी ऐकण्यात आली नाही आणि आपल्या रिव्ह्यूच्या मागणीला भाव न देता ऐकून न घेता थेट आपल्याला पराभूत घोषित करण्यात आलं. यामुळे शिवराज राक्षे आक्रमक झाला आणि त्यानं पंचांची कॉलर पकडत त्यांना लाथ देखील मारलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.